मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी जगबुडी नदीच्या पुलावर आज सकाळी कंटेनर पुलाच्या संरक्षण कठड्याला धडकून अपघात झाला आहे। या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक एका लेनने सुरू होती। भरणे नाका येथील उंच उड्डाण पुलावरून तीव्र उतार सुरू होतो आणि या तीव्र उताराच्या वळणानंतर जगबुडी नदीवरचा पूल सुरू होतो। अशा वेळी चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतो। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चुकीच्या पद्धतीने पूल बांधला गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून सततच्या वाहनांच्या अपघातामुळे पुलाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इस गाड़ी के ड्राइवर हूँ और ये जो सर्विस रोड है क्लियर नहीं है। ये अचानक गाड़ी आई, मेरी गाड़ी कंट्रोल नहीं हो पाई, वो गाड़ी को बचाने के चक्कर में मेरी गाड़ी तुरंत पलटी। रॉन्ग साइड से आई? हाँ, रॉन्ग साइड से आई, उल्टे साइड से। कैसे अभी ब्रेक किया अर्जेंट आपने? ब्रेक लगाया लेकिन गाड़ी झोल ले लिया, थमी नहीं, वो मेरे सामने डाल दिया, अचानक निकाला उधर से, नीचे से ऊपर आ गया। इसमें तुरंत पलटी हो गई, जान बचाना मेरे को मुश्किल हो गया, आराम आराम करने लगी। कैसे कामच चुकीचं झालेलं आहे। हे टर्न मारते वेळी तुम्ही बघा, हे येणारा कसा येतोय आणि तिकडून येणारी ही गाडी बघा, ही आरपीची गाडी आलेली आहे, ही कशी आलेली बघा। हे अचानक ठिकाणी आलेला माणूस आणि ते येणारा, हे त्याच्यामुळे असे अपघात होतात। हे चुकीचं सगळं हे केलेलं आहे बघा। ते येताना तुम्ही बघत असाल की येताना कशी येतात ते। हा फ्री चुकीचा आहे, टर्न पूर्ण चुकीचा आहे। हा काय केलं पाहिजे? इथं काय अपघात, हा तिसरा चौथा कंटेनर पडलेला इथे। त्याच्यावर काय शासनानं काहीतरी बघितलं पाहिजे की बाबा ठोस त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे। वारंवार इथं अपघात होण्याची चिन्ह आहे। आज या महामार्गावर ज्या जड वाहतूक, जी अवजड वाहतूक चाललेली आहे, या ब्रिजवरती, भरणा नाक्याच्या ब्रिजवरती उड्डाण पुलाच्या वरतून जी गाडी येणारी आहे, सर्व्हिस रोडवरनं येणारी गाडी आणि वरतून ब्रिजवरनं येणारी डायरेक्टची जी हायवेची गाडी आहे, त्या गाडीवाल्याला जे काही समजत नाही आणि जो ब्रिज झालेला आहे तो पूर्णतः चुकीचा झालेला आहे। वारंवार इथे अपघात होत आहेत, जी जीवितहानी होते, त्याला सरकारने किंवा महामार्ग प्रशासनाने कुठली तरी ठोस उपाययोजना करून त्याच्यावर कायदेशीर काहीतरी उपाययोजना करावी आणि जे वारंवार होणारे अपघात आहेत ते थांबवावे। अपघाताचं कारण आहे भरणे नाक्यावरती जो उड्डाण पूल बांधलेला आहे, त्याच्यावरनं पुढं आल्यावरती डायरेक्ट एक ब्रिज आहे, डायरेक्ट टर्न असल्यामुळे लोडच्या ज्या गाड्या आहेत त्यावेळी इथं अपघात होतो। काही दिवसापूर्वीच एक इथं पाईप नेणारी गाडी, मोठा ट्रक, तो सुद्धा इथं पलटी झालं। काही पाईप नदीमध्ये गेले, कोणती जीवितहानी झालेली नाही। आजसुद्धा तशाच पद्धतीचं लोड भरलेली गाडी इथं वळणावरती पलटी झालेली आहे। त्याच्यामुळे हे जे काम केलेलं आहे, तो हे जे ब्रिज बांधलेलं आहे ते पूर्ण चुकीचं बांधलेलं आहे। तर आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी आणि आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी हा जो अतिशय तीव्र उताराचा पूल बांधण्यात आला आहे आणि ह्या पुलाचा जो उतार आहे तो खूप तीव्र आहे आणि हा ब्रिज संपता पूल संपता लगेचच जगबुडी नदीचा ब्रिज लागतोय आणि त्याच्यामुळे इकडून उतारावरून येणारी वाहनं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या वाहनांचा अपघात होतोय। काही दिवसातच हा दुसरा अपघात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी एका मोठ्या कंटेनरचा अपघात झालेला आहे आणि कंटेनर पूर्णतः जगबुडी नदीवरच्या जे काही कठडे बांधलेले आहेत त्या कठड्यांवर जाऊन आदळलेले आहेत। तर या पुलाची बांधणी ही पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप इथल्या भरणे गावातल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमधून, प्रवाशांमधून केला जातो। तर महामार्ग विभागाने आणि शासनाने या पुलाची दुरुस्ती करावी किंवा हे अपघात होऊ नये यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। अन्यथा या पुलावरती अनेक मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते। माझी कोकणसाठी प्रणाली भोसले, रत्नागिरी।